नमस्कार मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्न सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सोलापूर यांनी घेतलेल्या गणित संबोध परीक्षेचे क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका संच 2021, 22, 23 आणि 24 हे क्रमशः पाहूया। आपण या ठिकाणी फक्त प्रॅक्टिससाठी ही क्वेश्चन पेपर ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तुम्ही याचा वापर सराव करण्यासाठी करू शकता। चला तर मग पाहूया। सुरुवातीला आपण पाहूया 2024 म्हणजे मागील वर्षाची ही गणित संबोध परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे, इयत्ता 5वी साठी। ही प्रश्नपत्रिका मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे। तर बघा प्रश्न पहिला, क्वेश्चन फर्स्ट, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 9 इन द नंबर ऑफ 839762 इज डॅश डॅश। ऑप्शन्स ए बी सी अँड डी। अशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया, तर ज्याची तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल मित्रांनो। बघा हा क्वेश्चन फर्स्ट आहे, त्यानंतर सेकंड, थर्ड क्वेश्चन आहे, 2 अंकी एकूण विषम संख्या किती आहेत? पर्याय दिलेले आहे, त्या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून उत्तर पूर्ण करायचं आहे। ही प्रश्नपत्रिका फक्त सरावासाठी या ठिकाणी तुम्हाला देत आहे मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त या प्रश्नपत्रिकेचा सराव करावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण संपादित करावे। तर बघा या ठिकाणी ही प्रश्न सरावासाठी MCQच्या रूपामध्ये आहेत। यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडून उत्तर पूर्ण करायचे आहे। चित्रात दाखवलेल्या व्यक्तीचे नाव ओळखा। हे चित्र आहे, त्यासाठी पर्याय आहेत आर्यभट्ट, रामानुजन, ब्रह्मगुप्त, CR राव। असे एकूण 50 प्रश्न या 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत मित्रांनो। याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करू शकता। त्यानंतरची प्रश्नपत्रिका आहे 2021ची। ही सुद्धा सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका आहे, इयत्ता 5वी आणि 6वी साठी आहे। प्रश्न पहिला आहे, 10 रुपयाचे सुट्टे म्हणजे 2 रुपयाची रिकामी जागा नाणी होय। द चेंज फॉर 10 रुपीज इज डॅश डॅश कॉइन्स ऑफ 2 रुपीज। ऑप्शन्स 4 A4, B8, C5 and D6। या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा एकूण 50 प्रश्न आहेत। पर्याय सहित आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही याची काठिण्य पातळी ही ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे सोडवता येईल अशाच प्रकारची आहे।
दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. हे असे प्रश्न एकूण 50 प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका पाहूया 2022ची. गणित संबोध परीक्षा 2022, मॅथमॅटिकल कन्सेप्ट एक्झाम 2022, स्टँडर्ड 5th. ही फक्त 5वीसाठी आहे, इयत्ता 5वीसाठी ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. तर या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न पहा. 8137 ही संख्या अंकात लिहा. खाली पर्याय दिलेले आहेत ए, बी, सी आणि डी. त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि आपलं उत्तर पूर्ण करायचं आहे. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका केवळ आणि केवळ सरावासाठी दिलेली आहे. ओनली फॉर प्रॅक्टिस. तुम्ही जास्तीत जास्त या प्रश्नपत्रिकेचा सराव करा आणि अशाच प्रकारचे दुसरे प्रश्न तयार करा आणि त्याची एक क्वेश्चन बँक बनवा आणि त्याचा सुद्धा सराव करा. अशाच प्रकारचे प्रश्न बनवता येतील. त्याच्यामध्ये अंक वेगळे वापरायचे, नंबर्स वेगळे द्यायचे आणि प्रश्न तयार करायचे. तर अशा प्रकारचे हे 50 प्रश्न झाले. त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका जी आहे ती आहे गणित संबोध परीक्षा 2023, मॅथमॅटिकल कन्सेप्ट एक्झाम 2023, स्टँडर्ड 5th, इयत्ता 5वीसाठी. दोन्ही माध्यमामधून आहे. $3,89,674 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान आहे, हा प्रश्न आहे. Which digit in the number 3,89,674 has the same place value at face value? Options A9, B7, C4 and D6. मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा 50 प्रश्न आहेत. Geometry and Maths, Algebra. मित्रांनो, ही जी परीक्षा असते ही परीक्षा म्हणजे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमधील पूर्व परीक्षा म्हणून मानूया. जसे की तुम्हाला समोर चालून जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायचे आहेत त्या परीक्षांचा सराव तुम्हाला या आतापासूनच या ठिकाणी होतो, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या NMMS एक्झाम असो या स्कॉलरशिप एक्झाम असो, या सर्व एक्झाममध्ये ही जी गणित संबंध परीक्षेचा पेपर आहे त्याची तयारी त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल मित्रांनो. तर मित्रांनो, या सर्व प्रश्नपत्रिकांचा चांगल्या प्रकारे सराव करा आणि अशाच प्रकारचे वेगळे प्रश्न तयार करून त्याचा एक प्रश्नसंच बनवा आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळेल एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही प्रश्नपत्रिका शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया.